इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी जनरेशन यूजिंग वाइंड एनर्जी हा आपला पार्ट आज या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट पाहत आहोत. याच्यातला आपला लेसन नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा आपण पाहतोय. याच्यामध्ये आपल्याला मागच्या तासाला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी ही प्रोड्यूस करताना कोणकोणत्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण जी करता येते त्याच्यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन हा आपण पार्ट पाहत होतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशन यूजिंग वाइंड एनर्जी यामध्ये इथे डायग्राममध्ये मागच्या तासालाही दाखवलं होतं की यामध्ये जी सिस्टमॅटिक ऑफ हायड्रो इलेक्ट्रिकल प्लांट म्हणजे 5.17 याच्यामध्ये बघा दाखवलेलं इथं वॉल आहे. त्याच्या पद्धतीने तिथून पाणी येईल ते जनरेटरवर आणि तिथे टर्बाईन आहे. टर्बाईनवर फिरायला लागेल आणि तो टर्बाईन फिरायला लागला की त्याचबरोबर जनरेटरसुद्धा फिरायला लागेल आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिकल एनर्जी ही प्रोड्यूस होताना आपल्याला लक्षात येईल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इथे यूज युअर ब्रेन पॉवर हा पार्ट याच्यामधला इथला जो ग्रीन कलरचा आहे सेन्स नो फ्युएल वगैरे तर तो सध्या या वर्षापुरता रिड्यूस झालेला पार्ट आहे. त्याच्यानंतरचा आपल्याला ॲडव्हान्टेज आणि त्याचे प्रॉब्लेम्स हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनचे पॉवर प्लॅन्टचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, काय फायदे आहेत, काय तोटे आहेत ते आपल्याला या भागामध्ये पाहिजे आहेत. लक्षात घ्या. ॲडव्हान्टेजेस सिन्स नो फ्युएल इज बर्न इन हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन कोणत्याही प्रकारचा इंधनाचा याच्यामध्ये ज्वलन होत नाही, वापर होत नाही. देअर इज नो पोल्युशन रिझल्टिंग फ्रॉम कंबल्शन ऑफ फ्युएल्स म्हणजे हे ॲडव्हान्टेज काय झालं की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंधन वापरणं नाहीच गेल्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण याच्यामधून घडत नाही आणि त्याच्यामुळे हे झालं त्याचा फायदा. दुसरा फायदा आहे इफ देअर इज सफिशियंट वॉटर स्टोरेज इन द डॅम इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ॲज अँड व्हेन इज नेसेसरी. लक्षात घ्या. हे करताना पॉवर म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन आहे म्हणजे पॉवर प्लॅन्ट आहे पण ह्याच्यासाठी जे गरजेचं पाणी आहे ते पाणी सफिशियंट म्हणजे गरजेपुरतं पाणी आवश्यकच आहे आणि ते स्टोअर केलं गेलं पाहिजे. जर तेवढं पाणी नसेल तर मग ही पॉवर प्लॅन्ट चालू शकणार नाही. लक्षात घ्या. याच्यामध्ये इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी अँड ॲज व्हेन नेसेसरी म्हणजे याच्यामध्ये हे जेव्हा पॉवर स्टेशन त्याशिवाय इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होऊ शकत नाही आणि ते गरजेचं आहे. लक्षात घ्या. तिसरा जो ॲडव्हान्टेज आहे की अल्दो वॉटर रिझर्व्हायर is used for power generation it can be replenished during rainy season leading to uninterpreted power station म्हणजे काय की हे जे डॅम आहे त्याच्यामध्ये पाणी जे आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे आपल्याला यूज करायला वापरायला आणि त्याच्यामधून पॉवर जनरेट करायला फायदेशीर घडते आणि त्याच्यामधून हे त्याचं ॲडव्हान्टेजेस आहे, हे फायदा आहे. आता प्रॉब्लेम्स काय आहेत, काय अडचणी आहेत, काय तोटे आहेत हे हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनचे ते पाहूया. द बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर इन डॅम मे सबमर्ज विलेजेस ऑर टाउन्स इन दॅट एरिया. फार महत्त्वाचं असं ही अडचण म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये जी हे डॅम उभे केले जातात, हे धरण उभे केले जातात. हे बघा हे धरण जे उभं केलं ते उभं करण्यासाठी ते बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जमीन ही ते पाण्याखाली जाते. त्याच्याबरोबर ती जी गावं आहेत किंवा शहर आहे ते पूर्णपणे तिथे नष्ट होतं म्हणजे कमी करावं लागतं कारण ज्या लोकांची ती शेतीचा भाग आहे किंवा कुणाचा गावाचा भाग आहे तो भाग तिथे पूर्णपणे त्यांना तिथली जागा सोडून द्यावी लागते आणि ती सोडून देऊन त्यांना दुसरीकडे स्थलांतरित केलं जातं
आणि त्याच्यामुळे धिस लीड्स टू द प्रॉब्लेम्स ऑफ रिहॅबिटेशन ऑफ द displaced population. Moreover, these can be also submerge forest as well as fertilize land. जे जंगल आहे किंवा एखादे शेतीचा भाग असेल तर हा पूर्णपणे पाण्याखाली जातो त्याच्यामुळे, आणि खूप मोठा भाग लागतो. धरण छोटं असतं का, बघितलं असतीलच धरण, तर खूप मोठा भाग हा पाण्याखाली त्याच्यामध्ये जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे हे फार मोठं म्हणजे की त्या गावांना अक्षरशः स्थलांतरित केलं जातं. छोटी छोटी गावं असतील किंवा शेती असते ती पूर्णपणे पाण्याखाली जाते आणि त्याच्यामुळे त्या लोकांचं नुकसान होतं, हे लक्षात घ्या. द ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. लक्षात घ्या, याच्यामुळे तेच सांगितलेलं आहे की ज्या त्या भागामध्ये त्या पाण्याच्या म्हणजे सभोवताली किंवा त्या धरणाच्या सभोवताली राहणारी जी वस्ती आहे किंवा लिव्हिंग म्हणजे काय म्हणता येईल, सजीव जे आहेत तिथे बाजूला राहणारे, तर त्याच्यामुळे या धरणामुळे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि त्यांच्या जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. लक्षात घ्या, ॲडव्हान्टेजेस आणि प्रॉब्लेम्स दोन्ही इथे आहेत. हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन किती इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या आणि हे नोट्समध्ये लिहा नक्की. ओके, पुढचा भाग आहे याच्यातलं हे बघा, कोयना डॅम दाखवलेलं आहे. मागच्या वर्षी जे ट्रिपला आले होते त्यांनी आपल्याला डॅमला नेलं होतं, तर तिथेही आपण हे पाहिलेलं आहे की किती मोठ्या प्रमाणात धरण असतं आणि त्याच्याखाली जमीन वगैरे किती जाते, तर थोडा अंदाज आला असेलच. तर ठीक आहे, डू यू नो हा जो भाग आहे तो डिलीट पोर्शनमध्ये आहे, म्हणजे रिड्यूस पोर्शनमध्ये, तर त्याच्यानंतर वाचून ठेवला तरी चालेल, काही हरकत नाही. पुढचा भाग बघूया. द कायनेटिक एनर्जी इन वाइंड हॅज बीन यूज्ड सिन्स लॉंग फॉर लिफ्टिंग ऑफ वॉटर, फॉर ड्रायव्हिंग फ्लोअर मिल एक्सेट्रा. लक्षात घ्या, ही जी गतिज ऊर्जा आहे ती वाऱ्यामधली जी गतिज ऊर्जा आहे ती सुद्धा वापरता येते पाण्यासाठी, म्हणजे हलवण्यासाठी वगैरे. तर द वाइंड एनर्जी कॅन बी अल्सो यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. लक्षात घ्या, या वाऱ्याचा, पवन ऊर्जेचा सुद्धा वापर केला जातो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायला किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करायला. लक्षात घ्या, द मशीन विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ वाइंड टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड वाइंड टर्बाईन. अंडरलाईन करून घ्या, ज्या एनर्जीचं म्हणजे गतिज ऊर्जेचं रूपांतर काय म्हणता येईल आपण, इलेक्ट्रिकल म्हणजे या आपल्या यांत्रिक ऊर्जेत औष्णिक ऊर्जेत जे केलं जातं त्याला म्हणायचे वाइंड टर्बाईन. म्हणजे काय, ज्या मशीनमधून गतिज ऊर्जेचं रूपांतर, वाऱ्याचं रूपांतर, गतिज ऊर्जा कशाची तर वाऱ्याची, त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं त्याला म्हणायचे वाइंड टर्बाईन. ॲज द वाइंड स्ट्रिक्स द ब्लेड ऑफ द टर्बाईन द ब्लेड रोटेट्स. बरोबर आहे का नाही. आपण ही वरची जी मागच्या पानावरची ही डायग्रॅम आहे याच्यामध्ये पाहिले बघा, इथे दिसतंय की हे पॉवर स्टेशन दिसत आहेत. तर याच्यामध्ये नगर जिल्ह्यात आपल्याला हे बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात दिसेल बघा जाताना सुद्धा रोडनी, की ही पवन ऊर्जा जी आहे वाइंड एनर्जी ह्याचा वापर करून ते काय केले जाते, ते टर्बाईन, त्याचे मोठे मोठे असे ब्लेड्स असतात, पाती असतात पवन ऊर्जेची, आणि ती पाती काय केली जातात, ती वाऱ्याच्या वेगाबरोबर ती मूव्ह व्हायला लागतात, फिरायला लागतात, आणि ती फिरताना ब्लेड रोटेट्स. द ॲक्सेल ऑफ द टर्बाईन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर थ्रो गिअर बॉक्स. लक्षात घ्या, याच्यामध्ये जे त्याचे अक्ष आहेत त्या टर्बाईनचे हे जोडले जातात
त्या इलेक्ट्रिकल जनरेटरला, आणि ते एक गिअर बॉक्स असतो असा छोटा, तर त्या गिअर बॉक्समधून ते त्याला जोडले जातात. द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इन्क्रीज द रोटेट्स पर युनिट टाईम. त्याचे रोटेशन करताना त्याची जी मूवमेंट आहे ती, त्या गिअरबॉक्सचं काम काय आहे, तर त्याची रोटेशन वाढवायचं काम आहे, त्याची फिरणं ते वाढवण्याचं काम त्याचं आहे. दस द रोटेटिंग ब्लेड्स ड्राईव्ह द टर्बाईन अँड द टर्बाईन इन टर्न ड्राईव्स द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. लक्षात घ्या, ते ब्लेड जे आहेत, जे गोल गोल फिरणारी पाती आहेत, ही पाती काय व्हायला लागतात, फिरायला लागतात जोरजोरात, आणि त्याच्यामधून जी इलेक्ट्रिसिटी म्हणजे जनरेट होते, एनर्जी जनरेट होते, त्या एनर्जीचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. व्हेरियस स्टेजेस इन वाइंड एनर्जी जनरेटर सिस्टीम कॅन बी शोन इन 5.19 आणि वाइंड मिल ही शोन इन 5.20. हे बघा 5.20मध्ये ही वाइंड एनर्जीचं, हे बघा याच्यामध्ये गिअर बॉक्स पण दाखवला एक छोटा, आणि या गिअर बॉक्स तो काय करतो, ती पाती आहेत बघा, ब्लेड्स दिसत आहेत गोल, ती पुढची, तर ती ब्लेड्स काय केली जातात, मूव केली जातात, आणि ते फिरायला लागतं. ते रोटेट वाढवायचं काम कुणाचं आहे, ते गिअर बॉक्सचं आहे, आणि त्याच्यामधून जी एनर्जी, कायनेटिक एनर्जी तयार होते, त्याचं रूपांतर त्या टर्बाईनमध्ये होतं, आणि टर्बाईनचं परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. हे इथे बघा 5.21मध्ये तेच सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने कायनेटिक एनर्जीचं इन वाइंड त्याचं रूपांतर इन टर्बाईनमध्ये केलं जातं, आणि त्याचं रूपांतर परत इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होतं. वाइंड टर्बाईन्स विथ द कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू अबाउट 7 मेगावॅट, म्हणजे 7000 किलोवॅट. 7 मेगावॅट म्हणजे किती, 7000 किलोवॅट. तर एका किलोवॅटपासून ते 7000 किलोवॅटपर्यंत ती कमर्शियली अवेलेबल असतात, म्हणजे एवढे ते याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतात किंवा प्रोड्यूस करू शकतात. डिपेंडिंग ऑन द वाइंड व्हेलॉसिटी available at the site of installation, wind turbine with specific capacity is selected. The wind velocity at specific location depends on many geographical factors. आणि हे सुद्धा सगळीकडे आपल्या इथं कुठं दिसतं का, तर नाही. जिथे जास्त मोकळी मैदान असतात, पठारं असतात, अशा ठिकाणी हे बसवले जातात पवन ऊर्जेचे प्रकल्प, आणि ते करणं म्हणजे एक भौगोलिकदृष्ट्या त्याच्यावर परिणाम, भौगोलिकदृष्ट्या सुद्धा ते जागा योग्य असली पाहिजे, अशा ठिकाणीच ते वाइंड वेलोसिटी त्याचं लोकेशन किंवा त्याची जागा ठरली जाते. वाइंड वेलोसिटी इज युजली हाय ऑन सी सोर अँड दॅट एन्व्हायरमेंट इज ॲप्रोप्रिएट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ वाइंड टर्बाईन. लक्षात घ्या, हे समुद्रसपाटीच्या भागातच जास्त असतात, आणि त्याचं वातावरण, त्याचं पर्यावरणसुद्धा त्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. वाइंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स, एकदम स्वच्छ असा, कारण त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचा फ्युएलचा वापर होतच नाही, आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं पोल्युशन हे घडत नाही त्यामधून. However, the wind velocity necessary for wind energy generation is not available everywhere. पण हे सगळीकडे करणं पॉसिबल नाही आहे, हे करणं सगळीकडे शक्य होत नाही. इन दॅट सेन्स यूज ऑफ वाइंड एनर्जी इज लिमिटेड, आणि यामुळे ह्या वाइंड एनर्जीचा वापर जास्त प्रमाणात होत नाही, कमी प्रमाणात होतो. लक्षात घ्या, आपल्या ब्लेड लेंथ बघा 1.5 मीटरची ठेवली तर त्याचं किती मिळते कॅपॅसिटी, 2 किलोवॅट मिळू शकतो, तो घरच्या पुरता बस. आता ही बघा, ही 50 मीटर लांब आहे, केवढी मोठी, म्हणजे त्याला 2000 किलोवॅट असं ती शेतावर वगैरे करता येतं. आणि काही काही 100 मीटर लांब अशी त्याची ब्लेड आहे, तर त्याचं किती मिळेल, तर त्याचं 6000 ते 7000 किलोवॅटपर्यंत त्याच्यामधून एनर्जी
प्रोड्यूस होऊ शकते इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि ही वेगवेगळी कॅपॅसिटी आपण बघून घेतोच आहे. तर आजचा भाग इथेच संपवते. उद्या आणि नोट्स लिहा सर्वांनी.